फक्त रील्समध्ये पाहिलं होतं. आज मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर ग्राउंडमध्ये पाहतो. नाही काही असे विशिष्ट चेहरे आहेत, जे मोस्ट ऑफ टाइम्स रील्सवरतीच मला पाहायला मिळतात. सर्वेश पाटील आला. पण आमची ॲडवाईस, आम्ही देखील युवकच आहोत, पण मी देखील तीच ॲडवाईस देतो. रील्सपेक्षा रिअलमध्ये जास्त बेटर तुम्ही कसं करू शकाल, त्याकडे तुमचं लक्ष नेहमीच राखलं पाहिजे. कारण बघा, क्रिकेटचा हा खेळ जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा कोणती सोशल मीडिया नव्हती, तरीसुद्धा सर सचिन रमेश तेंडुलकर फेमस होतेच. बिकॉज त्यांचा खेळ, त्यांची कला, आणि कला तुमची चांगली असेल ना, तर तुम्हाला सोशल मीडियाची कधीच आवश्यकता लागणार नाही आहे. सर्वेशाला बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्नही झाला, अपीलही सुरू आहे. आणि हितेश कॉन्फिडंट दिसला जरूर, बट अंपायरची सहमती तिथे नाही आहे. आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आल्या 12 आणि धक्के लागले 2. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम फर्स्ट व्हाई 87. काफ्रोबा वेळळे आणि अजूनही खेळ राखला येत्या 4 ओव्हर्स, आणि जी वेळ लागलेली पहिल्या षटकासाठी त्याची माहिती मी देतो. 9:43 आपण सुरुवात केलेली होती आणि 9:48 झालेत, म्हणजे करेक्ट 5 मिनिटांमध्ये या पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. चला क्विकली फिल्डिंग सेट करा. चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. कारण बघा, आमच्यासाठी सर्व टीम समान आहेत आणि सर्व टीम्सला मी आताच सूचना देतो. आम्ही जे उल्लेखही केले, जी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली, मॅक्स टू मॅक्स 22 मिनिटं, 23 मिनिटं जरी झाली तरी सुद्धा तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेलच. दुसरं षटक बॉलर दरम्यान तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. बादल येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. सेकंड पॉवर प्ले, बिकॉज बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि 3 फिल्डर आता आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये एक फिल्डर लॉंग ऑनला ठीक आमच्या कॉम्बॉक्स समोर आहे, एक फिल्डर काऊ कॉर्नरला ठेवण्यात आला, एक फिल्डर आपल्याला डीप कव्हरला पाहायला मिळतो. मिड ऑफ इनफिल्डमध्ये आहे. बादल तयार होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. 6 मिनिटे झाली. फिल्डिंग टीम, दुसरं षटक बादल आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती भावेश. फुल टॉस भावेशसाठी ड्राईव्ह केला आणि बॉल चालला डीप खबरला जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. फुल टॉस आणि अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न नाही केला. माहिती आहे की कव्हरचा फुल्ड इनफिल्डमध्ये आणि अगदी त्याच रिजनला भेदलं. भावेश पाटीलचा बॅटमधनं येतो हा खडखणीत 4. जेव्हा पॉवर प्लेमध्ये ॲज अ बॅटर आपण बॅटिंग करत असतो, तेव्हा फील्ड प्लेसमेंट काय आहेत ते तुम्हाला ठाऊक असणं फार गरजेचं राहतं. आता फुल अँड बॉल सन्मान देण्याचं अगदी भाग पाडलं बॅटर भावेशला, आणि भावेशला देखील ठाऊक आहे की अजूनही यात नंतर खेळ भरपूर बाकी आहे, त्यामुळे क्रीजवरती उभं राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सिंगल रन निर्माण मिळेल आणि सिंगलचा साह्याने स्कोरकडे आता जाऊन पोहोचेल 17 वरती ॲज अ ऑफिशियल स्कोरर. नेहमीच ज्यांच्यावरती फार मोठा विश्वास या विभागाने दाखवला, धनाजी पाटील मास आपल्या समवेत आहेत. आणि ते देखील एक जबरदस्त खेळाडू रागलेले आहेत. मला वाटतं 5 वर्ष आधी, 4 वर्ष आधी त्यांना मी पाहिलं होतं. आता देखील दरम्यान फुल अन बॉल, बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो, निर्धाव चेंडू येतो. 5 ओव्हरची मॅच आणि कालच्या दिवसामध्ये आपण मला वाटतं 2 अर्धशतक, 3 अर्धशतक बनताना पाहिले होते. त्यामध्ये जयेश पाटील, सुजित पाटील, त्याची माहिती मी नक्कीच पोहोचवेल. आता फुल टॉस, बट कनेक्शन तितकंच चांगलं नाही आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल, आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोरकडे आता जाऊन पोहोचला. रिव्ह्यूची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे, आणि एक गोष्ट मी ऑलरेडी क्लिअर केली आहे की एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू, रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल रागला तर मिळणार नाही आहे. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. टीम वेळे पूर्ण इनिंगमध्ये चेक केलं जाईल. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू जसा घेतला भावेशच्या चेहऱ्यावरती ती प्रतिक्रिया होतीच की रिव्ह्यू का घेतला. म्हणून मी उल्लेखही केला की रिव्ह्यू जर आता गमावला तर पूर्ण इनिंगमध्ये मिळणार नाही आहे, कारण ही सुरुवातच होती, अजूनही खेळ भरपूर बाकी होता. त्याचमुळे रिव्ह्यू देखील यूज करत असताना विचार करणं की एक्झॅक्टली आपण रिव्ह्यू घेतोय तो प्रॉपर आगे का तेही पाहणं गरजेचं आहे. ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर येतात आणि बॉल स्टॉप करण्यात आला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धाव्यांचा साक्याने स्कोरकार्ड आता पुढे जातोय. टीम टोटल आता जाऊन पोहोचले 20 ऑन द बोर्ड. 20 धावा स्कोर कार्ड वरती आणि बादलच्या ओव्हरमध्ये आता चेंडू लागला शेवटचा एक आणि बॉल निसटला हातामधनं. आणि खरं तर बॉल निसटतो हातामधनं तेव्हा 2 ते 3 एक्झाम्पल समोर येतात. तो T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल मला अजूनही आठवते 2021 पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे. असाच बॉल निसटला होता नवाबचा हातामधनं आणि त्याच्यावरती षटकार वॉर्नरने मारला. त्यानंतर 2012ची टेस्ट सिरीज मला आठवते इंडिया इंग्लंड, तिथे देखील जडेजाच्या हातामधनं असाच बॉल निसटला आणि ट्रॉटचा बॅटमधनं त्या बॉलवरती चौकार आला होता. यावेळेस फटकाला जवाब आहे. पिकअप पीक केला आणि डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. आणि अशा चौकार. पर्यंत आपण ही इनिंग जर उचलून पाहिली, पहिला बॉल कॅच ड्रॉप, या ओव्हरमध्ये 2 कॅच ड्रॉप, आतापर्यंत 3 कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत. बट प्रामुख्याने ही देखील गोष्ट रागली ना की इट्स अ पार्ट ऑफ द गेम. या गोष्टी घडतात, बट त्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवून पुढे काय करायचं त्याचा विचार करणंही महत्वाचं राहतं. पण हितेश हितेश काय करतोय या क्षणाला? आताही बॉल निसटला आणि आताही बॉल चाललाय लॉंग स्टॉपला
आणि दिशा देखील खराब आहे. टोटल मिळतील या बोनसमध्ये 5. वाईट देखील आहे. रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा चेक केलं जाईल लाईन काय होती. वाईटसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग टीमने तर रिव्ह्यू गमावला, आता फिल्डिंग टीमने चान्स घेतला, कारण कुठेतरी जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा तिथे आला होता. लाईन एक्झॅक्टली काय होती ते पाकले जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. आणि ऑन स्क्रीन तो रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळतोच. लाईन चांगली आहे. टच अँड गो होता, बट जेव्हा आपण रिप्लेमध्ये पाहिलं तेव्हा स्पष्टपणे तिथे पाहायला मिळत आहे की लाईन प्रॉपर होती. आणि इथे बॅटरने स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अखेर विकेट किपर आता चेंज केला. नो डाऊट इथेच एक जबरदस्त खेळाडू आहे, बट सध्या सगळीला वर्किंग लोड जास्त दिसतो. कंटिन्यू जेव्हा मॅचेस आपण खेळत असतो तेव्हा या गोष्टी घडतात. सरावाचा अभाव देखील दिसतो. स्कोर कार्ड जर सध्या सगळीला आपण पाहिलं तर टीम टोटल 37 धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल आता खिचून मारला ऑन साईडला. बॉल दरम्यान काऊ फेसला चालला आहे हितेश तिथे. आता बॉल फील्ड झाला, थ्रो येतो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. अरे हितेश जिथे जात आहे तिथेच बॉल येतो, ही देखील गोष्ट घडते. आणि मोस्ट ऑफ टाइम्स क्रिकेटमध्ये असं राहतं की एखादा बॉल जर निसटला ना आपल्या हातामधनं तर नशिबामध्ये ही गोष्ट घडते की अजून 3-4 वेळा बॉल येतो. आणि इथे सोबत देखील तेच चाललंय. खेळ समाप्त 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 38. आणि धक्के आतापर्यंत लागले 2. आणि अजूनही खेळ लागला. येत्या 2 षटकांचा जी वेळ आतापर्यंत लागलेली आहे त्याची देखील माहिती मी पोहोचवतो. ऑन टाईम आपण आहोत. करेक्ट प्रॉपर वेळेवरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर 2 मिनिटांचा एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे आणि त्यानंतर होईल पुढील षटकाला सुरुवात. आणि तसेच शुभ आगमन होत आहे. बरोडी गावचे लेजेंडरी प्लेयर सन्माननीय विष्णुदा पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचे मी या दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. अगदी महत्वाची उपस्थिती साहेबांची आपल्याला या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. भरोडी टीम देखील खेळत आहे आणि भरोडी गावचं क्रिकेट ज्यांनी काळही गाजवलं आणि आजही ग्रामीण क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहत असतो असे सन्माननीय विष्णुदा पाटील साहेब साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय हिरोबाई स्मृती चषक 2026 या भव्य दिव्य पर्वामध्ये. बॉलर आता येतो प्रतीक पाटील. प्रतीक पाटील येतो या 4th ओव्हरमध्ये. चला घाई करा फिल्डिंग टीम. 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 38. तर आणखीन त्याच्यामध्ये किती ॲड होतील. आणि गेले कित्येक वर्ष बरोडी गावच्या ग्रामीण क्रिकेटची सेवा ज्यांनी केली आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडू देखील आजपर्यंत घडले असे आपले सर्वांचे लाडके विष्णुदा पाटील साहेब आलेले आहेत. आपलं सहर्ष साहेब हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय हिरुबाई स्मृती चषक 2026 मध्ये. टीम टोटल जर आपण पाहिली तर या षणाला आहे स्कोर कार्ड 40 वरती. सर्वेश प्रयत्न देखील करतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडवरती भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश आतापर्यंत चांगलाच खेळला कारण बॅटिंग त्याची चांगली लागली आतापर्यंत. आणि त्याचाच बॅट मधनं आणखीन एक जबरदस्त फटका. पायांवरती फार स्ट्रॉंग आहे भावेश. जेव्हा जेव्हा तुम्ही भावेशच्या पायांवरती बॉल टाकाल तेव्हा तेव्हा तुम्हाला असे फटके नेहमीच पाहायला मिळतात. आणि इथे देखील तेच घडलं. पायांवरती जसा बॉल आला पिकअप स्ट्रोक आणि हा देखील बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेग्सवरनं षटकार.
काय लाजवाब फटका. उल्लेखही मी केला की जेव्हा जेव्हा भावेश पाटीलचा पॅनवरती बॉल येतो ना तेव्हा तेव्हा बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरच जातो. आणि आताही अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता पडल्यानंतर भाऊ खाली देखील राखला. येतो डॉट बॉल. कारण बघा प्रत्येकी जो चांगला बॅटर आहे त्याचा एक स्पेसिफिक रिजन असतो ज्या रिजनला तो मोस्ट ऑफ टार्गेट करतो आणि ऑन साईडला फेवर भावेश करतो. पण त्याचप्रमाणे लॉफ्टेड ड्राईव्ह त्यानंतर बॅकफूट पंच हे फटके तो चांगलेच खेळतो. आता बॉल समोरच्या दिशेने खेळला भावेश. लॉंग ऑफला फिल्डर येतात बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सर्वेश पाटील प्रयत्न करतो आत्महत्या करण्याचा बट फिल्डिंग टीमने देखील स्ट्रॅटर्जी आता बनवलेली आहे. पण खरं तर मी म्हणेन की बघा जेव्हा एखादा सामना आपल्यासाठी खराब जातो ॲज अ बॅटर प्रॉपरली आपण बॉल मिडल करत नाही त्यावेळेला स्वतःला थोडं टाईम देणं थोडं रिलॅक्स राहणंही गरजेचं. कारण अशा वेळेला जेव्हा आपण अतिरिक्त विचार करतो ना तेव्हा खेळ नाही होत. आता फुल टॉस ऑन साईडला फटका डीप स्क्वेअर लेग येतात बॉल फुल झाला. आताही डबलला चान्स. तिथेही हाना सुरू आहे आणि अखेरता रनआउट स्वरूपामध्ये सफलता मिळेल. बॅटर बाद झाला सर्वेश पाटील. आणि आता बॅटर दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता अनिकेत पाटील. आणि सर्वेश पाटील विकेट सॅक्रिफाईस केली अनिकेतला ग्राउंडमध्ये येण्यासाठी आणि अनिकेत आता दाखल झाला. टीम टोटल जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड 49 वरती आहे. बघा रन्स कुठेच कमी नाही आहेत कारण अजूनही यातनंतरही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये टीम वेळले आहे इथनं जर 2 ते 3 चांगले फटके आले तर 70च्या आसपास देखील पोहोचलं जाऊ शकतं. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती देखील अनिकेत असेल आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे शेवटचा एक चेंडू आणखीन बाकी आहे या 4th ओव्हरमध्ये आणि यात नंतर अंतिम षटक असेल. टॉससाठी मी विनंती करतो आताच रिपोर्टिंग करा. यात नंतर होणारा जो सामना आहे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यात नंतर टीम जय हनुमान सारंगाव आणि RK बिल्डर्स मानकोली दोन्ही टीम्सचे कॅप्टन चला आपल्याला विनंती आहे की या पण टॉससाठी शेवटचा बॉल या 4थ्या षटकामधला. हे षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तरी सुद्धा मी म्हणेन बॅटिंग टीमसाठी चांगलं राहिलं कारण या ओव्हरमध्ये 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आता डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. लॉंग ऑन दोघे येतात. लॉंग ऑफचा फिल्डरने बॉल फील्ड केला डबलला चान्स घेतला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 51 लॉस ऑफ 3. टीम फर्स्ट वाईज 87 जय काफ्रोबा वेळ आणि खेळ राखला अंतिम एका षटकाचा आणि टायमिंग जर आपण चेक केलं तर योग्य वेळेवरती 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला त्यामुळे अतिरिक्त कोणता फिल्डर लास्ट ओव्हरमध्ये इनपुटमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या 5व्या षटकाला सुरुवात करा आणि त्याचप्रमाणे टीम RK बिल्डर्स मानकोली आणि टीम जय हनुमान सारंगाव आपण टॉससाठी यायचं. एका षटकाचा खेळ आता लागला या पहिल्या 17मध्ये. भावेश पाटीलची बॅटिंग आतापर्यंत जर आपण पाहिली तर तो इंडिव्हिज्युअली खेळतोय 31 धाब्यांवरती तो नॉट आउट खेळतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुलदीपचा बॅटमधनं देखील 2 चांगले फटके आले होते. त्याने अवघ्या 3 चेंडूंवरती 10 बनवला. आणि एक विनंती आहे की समोर जी थार कार आहे प्लीज थोडी आपण बाजूला घ्या बिकॉज तिचा मिरर रिफ्लेक्ट होतोय. आणि बॉलर तयार होतो या लास्ट ओव्हरमध्ये अनिकेत तयार होतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती भावेश असेल. चला प्लीज घाई करा फिल्डिंग टीम कारण 4 ओव्हर योग्य वेळेवरती टाकलेत आणि अंतिम षटक देखील योग्य वेळेवरतीच टाका. सो सुरुवात करा या अंतिम ओव्हरला. शेवटचं षटक या पहिल्या 17 मधलं 51 आतापर्यंत बनवण्यात आलेलं आणखी किती बनवल्या जाऊ शकतात. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस होता. स्वीप करायचा होता. बॉल मागे चालला फायनल लेगला फिल्डर
बॉल स्टॉप करतात. 22ची सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता 52 आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता अनिकेत असेल. अजूनही 5 चेंडू राखले त्या पगल्या सत्रामध्ये. 3 दिवस ही जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय हिरोबाई स्मृती चषक 2026 भव्य दिव्य पर्व आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. उडवलाय बॉल ऑन साइडला गॅप मध्ये जाईल. एक टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. बघा अंपायर्स फक्त 2 मिनिटं सामना थांबवा. फक्त 2 मिनिटं. चला विनंती असेल जे आमचे टेम्पो ड्रायव्हर आहेत प्लीज आपण टेम्पो बाहेर घ्या. आम्ही सामन्याला सुरुवात करीत आहोत. सर लवकरात लवकर करा. आपण मॅच स्टार्ट करूया. नेक्स्ट बॉल प्लेयर मिस बट दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. लास्ट ओव्हर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगले चालले वेगळेसाठी, कारण 2 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत आणि त्यामध्ये टोटल 6 रन जिथे आलेले आहेत. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 57 धावा स्कोर कार्डवरती आणि आणखीन येत्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पगला सत्रामध्ये. मी 70ची चर्चा करत होतो. स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत देखील आहे. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान ग्लान्स करत असताना फाईन लेगला बीट केलं आणि जाईल बॉल लॉंग लेगला बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. या क्षणाला कुठेतरी जी विकेट थ्रो केली ती याचसाठी केली होती की अनिकेत ग्राउंड मध्ये येईल आणि अनिकेत जसा आला तसा बॅट मधनं चांगले फटके दरम्यान येतात. आणि आणखीन एक खेचला अनिकेतने, पण आता फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल मिळेल. धक्का आता लागला हा चौथा टीम वेळेला.
चला न्यू बॅटर लवकर पाठवा. बॅटर आता दाखल झाला. दर्शन पाटील क्रमांक 6 वरती. क्रमांक 6 वरती दर्शन येतोय. यानंतर होणारा सामना टीम आर के बिल्डर्स मानकोली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जय हनुमान सारंगाव. आताच विनंती करतो टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि ज्या टीमचा कॅप्टन टॉससाठी योग्य वेळेवरती हजर नसेल असोसिएशनच्या नियमाप्रमाणे त्या टीमला पॅनल्टी दिली जाईल. मानकोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सो त्याचप्रमाणे टीम जय हनुमान सारंगाव टीमचे कॅप्टन आपल्याला ही विनंती असेल आपणही रिपोर्टिंग करा. चेंडू आता राखलेत या पहिल्या सत्रामध्ये येते 2 आणि बॅटर आता आला दर्शन पाटील. दर्शन पाटीलसाठी ही सरप्राईज डिलिव्हरी होती, कारण पडल्यानंतर बॉल जितक्या गतीने निघाला, ज्या प्रकारे राईज झाला आणि मॉर्निंग सेशनमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंतची सर्वात चांगली डिलिव्हरी मी म्हणेन. सबमरीन डिलिव्हरी ज्या प्रकारे बॉल निघाला, पडल्यानंतर हलका राईज झाला आणि अगदी खांद्याच्या आसपास ना बॉल गेला आणि ज्या गतीने हा बॉल डिलिव्हर केला, शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. आणि आता चेंज ऑफ द पेस आणि अंतिम चेंडू देखील येतो निर्धाव आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 61 आणि 62चा टार्गेट सेट केला टीम फसवाई 87 काप्रोबा बेहळे टीमने अगेन्स्ट टीम जय बजरंग भरोडी. सर टॉपसाठी या मानकोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टीम सारंगावचे कॅप्टन आपण या. चला बॅटिंग टीम सलामीची जोडी पाठवा. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय हिरुबाई स्मृती चषक 2026 भव्य दिव्य पर्व दिवस दुसरा आणि मॅच नंबर पहिली आहे. बट दुसऱ्या सामन्याचा टॉससाठी मानकोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत, सारंगावचे कॅप्टन आले नाही आहेत. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर या. चला सलामीची जोडी पाठवा. आणि पहिला बॉल जर पडला दुसऱ्या सत्रामधला तर 2 रन्सची पॅनल्टी तर डायरेक्टली अनाऊन्स होणारच आहे. चला ओपनिंग पेअर पाठवा टीम भरोडी. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. पुढील सामना मानकोली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम सारंगाव आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही ऑलरेडी क्लिअर केलं की जर दुसऱ्या सत्रामधला पहिला बॉल पडला तर 2 रन्सची पॅनल्टी त्या टीमला मिळणार आहे ज्या टीमचा कॅप्टन हजर नाही आहे. टार्गेट जर आपण पाहिला तर 62चा टार्गेट सेट करण्यात आला आहे. भावेश पाटीलची चांगली खेळी राखली. भावेशने इंडिव्हिज्युअली ज्या रन्स बनवला
31 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवला आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती एक चांगलं टोटल बनवलं. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम वेहळेनं 62चा चेस कंप्लीट करायचा आहे. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. बॅटर हितेश पाटील आणि त्यांचा समवेत हितेश आणि त्यांचा समवेत रोशन आलेत आणि पकले षटक. बॉलर तयार होत आहेत. अनिकेत पाटील बॉलिंग मार्कवरती. पॉवर प्लेचे षटक राहणार आहे आणि त्यामध्ये 2 फिल्डर आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात. एक लॉंग ऑनला फिल्डर आहे विराज आणि एक फिल्डर डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. अनिकेत तयार होतोय स्ट्रायकिंग एंडवरती. हितेश आणि पगलाच बॉलवरती हितेश जाईल डगआउटच्या दिशेने. झटका पगला अगदी पगलाच बॉलवरती लागला. आणि तसेच विकेटने सुरुवात झाली. चला सारंगावचे कॅप्टन आपण या टॉससाठी. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 3 वरती. बॅट्समन अमर येतो क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. चला टीम सारंगावचे कॅप्टन अगोदरच मित्रा फार उशीर झाला. ये लवकर आता टॉस दरम्यान करणं अजूनही बाकी आहे. बॅटर आता आला अमर पाटील क्रमांक 3 वरती. सुरुवात तितकीशी चांगली नाही आहे. हितेशकडनं अपेक्षा नक्कीच होता की पॉवर प्लेमध्ये एक चांगला स्टार्ट हितेश मिळवून देईल, पण तसं काही नाही आहे. अनिकेतला अगदी पकलाच बॉलवरती सफलता. येत्या क्षणी अमरने प्रयत्न केला मोठा फटका खेळण्याचा. कवचला फिल्डर येतात आणि कॅच कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच कंप्लीट झाली. आणखीन एक सफलता अनिकेतसाठी आणि अवघ्या 0 वरती हा धक्का लागलाय दुसरा. दुसरा धक्का लागला आणि स्कोर कार्ड वरती अजूनही एकही धाव नाहीये. आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 4 वरती. संजय पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आणि खरं तर ज्यांच्या आठवणींना उजाला देणारी स्पर्धा आहे आपल्या हिरो आई त्यांचे ते नातू आहेत. मी त्यांना विनंती करतो या आपण मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बॅटर आता क्रमांक 4 वरती समीर येतोय, बट अजूनही ऑफ द मार्क देखील झाली नाही बरोडे टीम. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक कंप्लीट. विकेट हॅट्रिक. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं रन एकही नाहीये, बट विकेटचं कॉलम आता 3 ने पुढे गेलं कारण झटका हा लागलाय तिसरा. विकेट हॅट्रिक कंप्लीट. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 5 वरती. बंटी दाखल झाला. बंटी दाखल झाला. विराज स्कोर कार्ड विचारतोय, त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. विकेट हॅट्रिक तर झाली कंप्लीट. डबल हॅट्रिक होईल का? आता लोबो फुल टॉस होता. बॉल दरम्यान लॉंग ऑनला चालला. विराज तिथे येतोय. बॉल फुल केला जातो आणि या सिंगल ऑफ द मार्क झाला बॅटर बंटी आणि ऑफ द मार्क झाली टीमच्या वज्रंग भरोडी. खरं तर या चेजमध्ये ज्या प्रकारे एक्सपेक्टेशन्स होत्या त्या प्रकारे खेळ लागला नाही आहे. कारण जर आपण पाहिलं तर या क्षणाला
पहिल्या षटकामध्ये टॉप ऑर्डरचे नटबोल्ट ढिल्ले केलेत अनिकेत पाटीलने, कारण स्कोर कार्डवरती फक्त एकच धाव आणि 3 बॅटर डगआउटमध्ये. आता देखील बॉल हवेमध्ये आगे, विराज धावतोय पण झेलची शक्यता तिथे नाहीये. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. हा टॉस बॉक्स मध्ये पुढील सामना टीम जय हनुमान सारंगाव आणि त्यांचा अगेन्स्ट आर के बिल्डर्स मानकोली टीम आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, बॅकफूट वरती जाऊन हॅमट केलं आणि बॉलला पाठवलं डीप कव्हरला. जबरदस्त फटका, चौकार. आणि टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले जातील. टीम जय हनुमान सारंगाव आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल टीम आर के बिल्डर्स मानकोली. आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करतो वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. बंटी 11 टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय, जो आपल्याला बंटी दादा पाटील आणि त्याचप्रमाणे माजी सरपंच भरोडी सन्माननीय रणजित दादा पाटील यांच्या वतीने तो स्पॉन्सर्ड करण्यात आला. आणि टॉस दरम्यान वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. दुसरा षटक बॉलर तयार होतोय कुलदीप. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गमावले आणि तरी सुद्धा 9 धावा आलेल्यात. कुलदीपचा हा फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती विकेट. यष्टांचा वेध घेतलाय, झटका आता लागला चौथा. कोहली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम त्यांचा निर्णय आहे की ते करणार आहेत फिल्डिंग. विकेट मिळाली, धक्का तर चौथा लागला. चला नवीन बॅटर लवकर पाठवा. क्रमांक 6 वरती आता बॅटर दाखल झाला. आशिक पाटील क्रमांक 6 वरती दाखल झालाय. पुढील सामन्यामध्ये जय हनुमान सारंगाव टीम खेळणार आहे. आणि जय हनुमान सारंगाव टीमचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा धनाजी पाटील मास यांचाही उल्लेख होईल. मी त्यांना एकदाच बॅटिंग करताना पाहिलं होतं 4 वर्षाआधी, आणि तेव्हा त्यांची टीम सेमीफायनल खेळली होती. फायनल खेळली होती, माफी असू द्या. ते आम्हाला माहितीच होतं. आम्ही एखादी जर मिस्टेक केली तर धनाजी पाटील मास ती दुरुस्त करतीलच. आणि बॉल आता हवेमध्ये आगे, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, विकेट. आणखीन एक धक्का आता लागलाय 5वा. सारंगाव आणि सारंगावच्या एकतेमध्येच तर सारंगावच्या क्रिकेटचा विकास आहे. कारण जेव्हापासून दोन्ही टीम्स मिळून खेळतात तेव्हापासून खेळ देखील जबरदस्त लागला. आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण एकत्रित येऊन खेळतो तेव्हा आपली टीम पूर्ण स्ट्रेंथने खेळते. आणि त्याचं एक ज्वलंत एक्झाम्पल आपल्याला या हंगामामध्ये सारंगाव टीम पाहायला मिळाली. लाजवाब खेळ त्यांचा सुरू आहे आणि असंच एकत्रित राहून नेहमीच चांगला खेळ करत राहा, यासाठी शुभेच्छा तुम्हाला. विकेट बॅक टू बॅक 2 आले ते याही ओव्हरमध्ये आणि आताही हॅट्रिक बॉल आहे. आणि बॅटर आता दाखल झाला पियुष पाटील आलाय. पियुषने 2 ओव्हरचा स्पेल देखील चांगला टाकला आणि आता तोच बॅटिंग करण्याकरिता देखील आला. हॅट्रिक बॉल ड्राईव्ह केला, फिल्डर येतात पॉइंट्स, सिंगल कंप्लीट केली जाईल, बट गाडी अडकली आहे आणि गाडीला फार मोठा ब्रेक लागला. कारण रन जर आपण पाहिले तर 10 आणि 10 धावींवरती 5 बॅटर डगआउटमध्ये गेलेत. आणि जर आपण आतापर्यंत पाहिलं तर त्यापैकी 4 बॅटर 0 वरती बाद झालेत. त्यांना ऑफ द मार्क देखील होता नाही आलं. बॉलिंग आतापर्यंत लाजवाब या दुसऱ्या सत्रामध्ये 62 डिफेंड करत असताना. आता क्रॉस लाईन खेळायचं होतं, बट पडल्यानंतर बॉल खाली देखील लागला, त्याचाही ॲडव्हान्टेज मिळतोय बॉलरला.
डॉट बॉल आणखीन एक येतोय. कुलदीपचं हे षटक चांगलंच चाललंय कारण 4 चेंडू कुलदीपने टाकलेत आणि 4 मध्ये त्याने काढले 2 विकेट आणि फक्त एकच धाव आतापर्यंत त्याने कन्सीड केली. अजूनही या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत आणि बॉल आता मागे चाललाय. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. बॉल स्टॉप केला जातो आणि दरम्यान हा देखील येतो निर्धाव आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. महत्त्वाची गोष्ट ही राहिली की 62चा चेस जर कंप्लीट करायचा होता, फाईट चांगली करायची होती तर स्टार्ट मॅटर करत होता. तुम्हाला पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता, पण तसं काही झालं नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की 5 विकेट आलेत आतापर्यंत. आता 6वा देखील येईल. सफलता आणखीन एक कुलदीपसाठी. 3 विकेट कुलदीपने देखील काढले, 3 काढले अनिकेतने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कडा आहे 10 आणि धक्के आता लागले 6 टीम जय बजरंग बरोडीला. चला नवीन बॅटर लवकर पाठवा आणि बॅटर आता दाखल झाला. बादल बादल आलाय आणि खरं तर या क्षणाला बादलकडून याच अपेक्षा आहेत की 5 ते 6 चेंडू त्याने आकाशामध्येच मारावे, तेव्हा जाऊन काही काम बनवू शकतं. अन्यथा कार्य अवघड आहे कारण चेंडू लागले येते 18 आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता आता करायच्यात रन्स. 52 52 धाव्यांची आणखीन आवश्यकता. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतोय पृथ्वी. क्या बात आहे. पृथ्वीचा समोर बादल. एखादा आकाश देखील असायला हवा होता. पृथ्वी आलाय. फुल टॉस आणि फिल्डर येत आहेत सर्वेश आणि कॅच ड्रॉप. आणि पृथ्वीचा अगेन्स्ट पगलाच बॉल आकाशामध्ये मारलाच होता बॅटर पियुषने, बट कॅच पकडता आली नाहीये सर्वेशला. आता बादल स्ट्रायकिंग एंडवरती. लॉंग ऑनला विराज आणि विराजला पाकल्यानंतर ती VPL ची क्लिप कधी डोळ्यासमोर येते की भाई यापेक्षा बेटर सेलिब्रेशन तुम्ही करून दाखवाच. तुला जे हवंय ते विराज देईल. राऊंड द विकेट आणि दरम्यान हलका साऊंड आय थिंक आला होता असं नाही. आय थिंक बॅट जॉबप्रमाणे ड्रिल केली असं वाटलं की हलका साऊंड आला, पण तसं काही नाही आहे. अंपायर्सने तो कन्फर्मेशन देखील दिला. डॉट बॉल दरम्यान येतोय, पण नाखुश असेल टीम भरोडी कारण ज्या प्रकारे परफॉर्मन्स या दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा लागला. आता फुल टॉस होता. इनर एज बॉल मागे चाललाय. फाईन लेगला चांगली फिल्डिंग आणि इथे पहा स्ट्रायकिंग एंडला देखील चान्स होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील चान्स होता, बट दोन्ही बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत. आणि ज्या प्रकारे आता बॅटिंग सुरू आहे असंच वाटतंय की पराभव स्वीकारला की काय, कारण ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे कारण 62 5 ओव्हरची मॅच चेजेबल होत्या. फाईट होऊ शकली असते चांगली, बट पॉवर प्लेचा फायदा तुम्ही नाही घेतला. पॉवर प्लेमध्ये 6 बॅटर डगआउटमध्ये पोहोचले, तिथेच कुठेतरी कार्य अवघड झालं. आता हा फुलटॉस उडवला. लॉंग ऑनला फिल्डर विराज येतोय आणि फिल्डिंग चांगली लागली. फिल्डिंग चांगली लागली आहे. बॉल स्टॉप झाला आणि तोपर्यंत जर आपण बघलं बॉल स्टॉप झालाय. इथेच बॉल स्टॉप झालाय. इथे मान्यवरांनी पाहिलं, आम्ही पाहिले म्हणून मी स्वतः सांगितलं की बॉल स्टॉप झाला. फिल्डिंग चांगली लागली आहे. स्कोर कार्ड आता जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 13 वरती. प्लॅन मिस. डॉट बॉल दरम्यान येतोय. स्कोर कार्ड स्थिर आहे 13 वरती आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. पृथ्वीचं षटक देखील चांगलेच लागले, फक्त 3 धावा आतापर्यंत. आणि आता ही बॉल फक्त उंच गेला. आता फिल्डर येतात काऊ फेसवरनं आणि आता कॅच ड्रॉप. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल या बॉलवरती सिंगल. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 14 लॉस ऑफ 6 टीम जय बजरंग भरोडे आणि खेळ राखला
येत्या 2 षटकांचा खेळ आणखी बाकी आहे. चला फिल्डिंग सेट करा आणि या 4th ओव्हरला सुरुवात करा. टीम वेळणे फिल्डिंग सेट करा विनंती असेल. पहिल्या 3 षटकांमध्येच या सामन्याचा रिझल्ट देखील जाहीर झाला की काय, कारण आता जर आपण समीकरणाचाही विचार केला तर चेंडू लागले येते 12 आणि 12 मध्ये करायचे 48 48 आणखी करायचं. सर्वेश आता तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. 4थं षटक आणि वेळेचा जर आपण विचार केला तर जी वेळ आतापर्यंत लागलेली आहे फुल अँड बॉल ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन फील्ड राखेत बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला 15 वरती. खरं तर हा सामना समाप्त झाल्यानंतर काही चर्चा भरुडी टीमला नक्कीच कराव्या लागतील की एक्झॅक्टली मिस्टेक कुठे होतात, कारण बॉलर्सने एवढे बघा 61 कन्सीड ज्या केल्या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण आजच्या डेटला 70 ते 80 देखील चेज होताना पाहतो आणि त्याचमुळे 62 देखील चेजेबल होता. बट बॅटर्सकडनं ज्या प्रकारे अपेक्षा होत्या त्या प्रकारे खेळ नाही लागला आणि महत्त्वाची गोष्ट हीच लागली की पहिल्या 2 षटकांमध्येच तुम्ही शस्त्र खाली टाकून टाकले, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 6 विकेट. आता बॅकफूटवरती जाऊन फटका खेळला बॅटर आणि बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्डर धावतात पण बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. चौकार येतोय आणि 4चा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. टीम टोटल आता 20 वरती 20 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. जबरदस्त फटका षटकार. बादल ने भेज दिया गेंद को बादलों में सैर के लिए. येतोय जबरदस्त फटका. तेच मी सांगितलं ना की बादलला 2-4 मारावे लागतील आकाशामध्ये आणि त्याचा बॅटमधनं षटकार येतोय आणि स्कोर कार्ड आता जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचला 26 वरती आणि चेंडू लागलेत अजूनही या मॅचमध्ये. येते 8. आता हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि एक्स्ट्राचा साखी आणि टीम टोटल देखील आता पुढे जाते 27 ऑन द बोर्ड. 27 धावा स्कोर कार्ड वरती आणि या दुसऱ्या 17 मधला हा पहिला वाईड. आणखीन एक फुल टॉस आणि आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. बादलने मारला हा दुसरा कडक फटका षटकार. अजूनही एक चेंडू आहे आणि तो देखील उडवला आणि तो देखील जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. लगातारचे 3 षटकार 3 in a row सिक्सर आणि अशा प्रकारे खेळ झाला. थँक्यू सो मच डीजे. खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 39 वरती. चेंडू लागलेत आता 6 आणि 6 मध्ये करायचा जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता. वा बादल वा, काय बॅटिंग केली आहे बादलने आणि एकंदरीत वातावरण थोडं शांत होतं. डगआउट थोडा शांत होता पण आता असं वाटतं की काहीतरी होऊ शकतं, कारण आता 6 मध्ये 23 लागलेले आहेत. चला फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 25 धावा मागील ओव्हरमध्ये आला. 12 मध्ये 48 हव्या होत्या. मॅच बॉल 6 मध्ये 23 हव्या आहेत आणि
कदाचित अनिकेतचा विचार नव्हता येण्याचा, पण आता परिस्थिती अशी झालेली की अनिकेतला यावं लागलं या अंतिम ओव्हरमध्ये. कारण मागील ओव्हरमध्ये जी गोष्ट घडली, मागील ओव्हरमध्ये टोटल 25 आल्या. सर्वेश पाटील कडनं अपेक्षा तर भरपूर साऱ्या होत्या, बट हा सामना मनाप्रमाणे गेला नाहीये. सहामध्ये 23 करायचे आहेत. धनाजी पाटील मास जे मेंटॉर आहेत, जेहनवान एकता सारंगाव टीमचे, आणि मेंटॉरचा रोल फार मोठा लागलेला आहे. आणि माझ्या कानापर्यंत एक माहिती आली की हा सीझन संपल्यानंतर एक जाहीर सत्कार सोहळा धनाजी पाटील मास यांचा ठेवण्यात येणार, कारण मेंटॉरशिप त्यांनी जबरदस्त केली या हंगामामध्ये सारंगाव टीमची. लास्ट ओव्हर, पगलास बॉल, अपील, या स्विंगर अप, सफलता अनिकेतसाठी. झटका आता लागला हा 7वा, आणि बॅटर देखील दाखल झाला आता अनिकेत बॅटिंग करण्याकरिता. बादलने बॅटिंग जबरदस्त केली. या सामन्याचा निकाल काही असू द्या, बट बादलने इम्प्रेस केलं. 3 षटकार, 1 चौकार त्याचा बॅटमधनं आला. हरकत नाहीये सर्वेश, एखादी मॅच खराब जाते, प्रत्येकी मॅच आपल्यासाठी चांगली झाली असं नाहीच. खेळ आहे, चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून चुका होतात, बट ते घडल्यानंतर पुढील मॅचमध्ये कशा प्रकारे कमबॅक करता येईल, काय सुधारणा आणायला हव्यात, त्याकडे आपलं लक्ष नेहमीच लागलं पाहिजे. कारण कोणत्याच खेळाडूसाठी प्रत्येकी मॅच सिमिलर नाहीच जाऊ शकत. प्रत्येकी मॅच म्हटलं तरी शून्यापासून सुरुवात असेल. लो फुलटॉस बॅटचा टोला लागला, लॉंग ऑनला सर्वेश आखेत आणि बॉल स्टॉप केला. चेंडू लागलेत आता येते 4 आणि 4 मध्ये करायचे आहेत 22 धावा. 4 मध्ये आता करायचे आहेत 22. ते मला वाटलंच होतं की अनिकेत जेव्हा तयार झाला, अनिकेतची इच्छा तर नव्हती यायची, पण आता काय करणार. आणि विष्णुदा पाटील साहेबांनी सांगितलं सामना जर जिंकून दिला बादलने तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल, बट येतो हा निर्धाव. आणि आता करायचं 3 मध्ये 22. आणि आता असं आपण म्हणूया की फक्त फॉर्मॅलिटीज या मॅचमध्ये राखलेल्या आहेत. जर येथे 3 चेंडू लीगल येतात तर 22 बनू शकत नाहीयेत. 3 मध्ये 22 करायच्यात. यष्टन सावेद क्लीन बोल्ट आणि या विकेट सोबत 5 कंप्लीट करत असताना या स्पर्धेमध्ये बॉलर अनिकेत पाटील काय लाजवाब बॉलिंग लागली. 5 विकेट अनिकेतने काढले आणि आतापर्यंत अनिकेतने ज्या रन्स कन्सीड केलेल्या त्या फक्त आहेत 10. आणि 10 कन्सीड करत असताना 5 इम्पॉर्टंट विकेट या मॅच मध्ये काढलेत अनिकेत पाटीलने. आणि आता बॅटर दाखल झालाय क्रमांक 10 वरती. प्रतीक दाखल झालाय. आज सकाळी जेव्हा मॅच साठी प्रतीक निघाला असेल त्याने विचारही नसेल केला की आज माझी बॅटिंग येईल, पण ते झालं. आणि भरोडी टीमसाठी एकच गोष्ट चांगली लागली या मॅच मध्ये, ती म्हणजे की सर्व बॅटर्सला बॅटिंग मिळाली. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू राखलेत, 5 विकेट काढलेत अनिकेतने. बॉलिंग लाजवाब लागली, कारण या सामन्यामध्ये विजयाची नीव अनिकेतनेच रचली. पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक. आता देखील बॉल हवेमध्ये होता. आता लॉंग ऑनचे फिल्डर सर्व्हिस तिथे येतात, बॉल फील्ड केला जातो आणि आता चेंडू लागला फक्त शेवटचा 1. चला टीम मानकोली रेडी राहा. सामना जसा संपेल क्विकली ग्राउंडमध्ये उतरा आणि टीम सारंगाव आपण आताच खेळाडू कक्षाजवळ जाऊन उभं राहायचं आहे. चला आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या टीम फसू 70-80 जय काफळोबा वेहळे टीमने. अभिनंदन टीम वेहळे अँड हार्ड लक टफ लक टीम जय बजरंग भरोडी.